बाकीच्यांनी सर्वांनी बाहेर व्हायचंय, साईडला बसायचंय. विनंती आहे पंचांना सामना चालू करायचा आहे. दोन्ही संघांना या पहिल्या सेमीफायनल साठी खूप साऱ्या शुभेच्छा. तिथे आपले 200 रुपये मागच्या सामन्यात आपण विजयी झालात त्याबद्दल 200 रुपये घेऊन जायचं. मसोबा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आहे आणि मैदान स्वीकारलंय. चढाईसाठी आमंत्रण दिलं तर विठ्ठल संघाला दोन्ही संघांना या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. सामना रंगतदार होईल यात काही शंकाच नाही. एक साईडला पूर्ण अनुभवी संघ तर एक साईडला युवा खेळाडूंचा भावना असलेला संघ सामन्याला सुरुवात चढाईसाठी जात होतो. श्रवण विठ्ठल संघाचा हुकमी एक्का म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. लाईन वन हात वरती करायचं. लाईन वन उभं राहायचंय. लाईन वन ने उभं राहायचंय. लाईन मध्ये उभं राहायचंय. रिकामा असता प्रथम टाकल त्याला प्रत्युत्तर शिवा चापेकर त्याच्या समोर आहे तो. 7चा डिफेन्स 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे आणि पहिल्याच चढाईत आपल्या संघाचं खातं ओपन केलंय ते शिवानी संघाला बाद करण्यात यशस्वी ठरतोय. त्याला प्रत्युत्तर तनुज गुरव तनुजच्या समोर आहे तो. 7चा डिफेन्स 7 विरुद्ध 1 बोनस गुण ऑन असेल. पाहूया आपल्या संघाचं खातं ओपन करेल का. संत गतीने खेळ करतोय. रिकामा असता तंबूत दाखल करा. प्रत्युत्तर विजय. या स्पर्धेत अजूनपर्यंत विजयला काही सूर मिळालेला नाहीये. 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे. बोनस गुण ऑन आहे. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का विजय. संत गतीने खेळ करतोय. रिकाम्या असता तंबूत दाखल करा. प्रत्युत्तर करो या मरो या इराद्यांच्यावर जातो. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. करो या मरो या इराद्यांच्यावर गेला आहे. 7 विरुद्ध 1 बोनस गुण ऑन आहे. पाहूया आणि रायडर बाद होतोय. 1 गुणाची कमाई होते ती मसोबा संघाची. त्याला प्रत्युत्तर विजय. विजयच्या समोर आहे तो. 5चा डिपेंड बोनस गुण मिळणार नाही. प्रयत्न करावा लागेल तो गडी बाद करण्यासाठी परंतु संत गतीने खेळ करतोय तो विजय. सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत होतं. जय भवानी भट्टीचा माल क्रीडा नगरीमध्ये या स्पर्धेसाठी लाईव्ह RNP स्पोर्ट्स आणि सोमजाई स्पोर्ट्स या 2 चॅनलवर या स्पर्धा आपल्याला घर बसल्या पाहायला मिळतात. त्याबद्दल त्या दोन्ही चॅनलचे मालक यांचं खूप खूप धन्यवाद. पाहूया श्रवण 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे. लांबवर गोळीबार करण्याचा प्रयत्न. रिकाम्या असता तंबूत दाखल करा. प्रत्युत्तर प्रसाद साखरे. करो या मरो या इराद्यांच्या जातोय. 5 विरुद्ध 1 बोनस गुण मिळणार नाही परंतु सुंदर चढाई करणला बाद करण्यात यशस्वी होतोय. प्रत्युत्तर श्रवणच्या समोर आहे तो. 7चा डिपेंड बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया. संत गतीने खेळ करतो. बोनस गुण घेतला आहे. आपल्या संघाचं खातं ओपन केलं तरी श्रवणने त्याला प्रत्युत्तर विजय. विजयच्या समोर आहे तो. 4चा डिपेंड 4 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती विठ्ठलच्या अंगणात.
खरोखर सुंदर अशा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. जय भवानी बत्तीचा माळ क्रीडा नगरीमध्ये विजय संत गती खेळ करतोय. रिकाम्या तंबूत दाखल झाला. प्रत्युत्तर श्रवणच्या समोर होतो. 7चा डिफेन्स 7 विरुद्ध 1 अशी लढत आणि उत्कृष्ट चढाई. खरोखर सुंदर चढाई. पाहूया किती गुणांची कमाई केली. सुपर 3 गुणांची कमाई केली. सुंदर चढाई पाहायला मिळते ती श्रवणची. उत्तर गोंडूच्या समोर आहे तो. सुंदर खेळ आणि आता मात्र 1 गुणाची कमाई करतोय. श्रवणला बाद करण्यात यशस्वी होतोय. ऑफिशियल टाइम अप घेतलाय. श्रवण थोडीशी घाई करतोय. सुंदर खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. आतापर्यंत सामन्याला पुन्हा एकदा सुरू होतोय. साडेसाठी जातो तो संभवानीच्या समोर येतो. 5चा डिफेंड 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे. गडी मार्गाला गावा करतोय आणि यशस्वी होतोय. 1 गुणाची कमाई केली ती संभवनी. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा गुंडूच्या समोर येतो. 7चा डिपेंड बोनस गुण आणा असेल. पाहूया आपल्या संघाला गुण मिळून देईल का. मागच्या चढाईत 1 गुणाची कमाई केली होती. असा खेळाडू पुन्हा एकदा आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. यशला बाद करण्यात यशस्वी होतोय. 1 गुणाची कमाई केली. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा श्रवण ज्यांनी या सामन्यात सुपर रेड केला असा हा खेळाडू. 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती मसोबाच्या अंगणात. पाहूया संत गतीने खेळ करतो. दाखल करा. प्रत्युत्तर प्रसाद साखरे 6 विरुद्ध 1 बोनस गुणवान आहे. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया. छान सुंदर चढाई पाहायला मिळते ती प्रसादची. परंतु रिकाम्या असता दाखल त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा संभवानी. पाच विरुद्ध 1 अशी लढत आहे ती मसोबाच्या अंगणात. संत गतीने खेळ करतोय. दाखल त्यांना प्रत्युत्तर शिवा. त्यांनी पहिल्याच चढाईत आपल्या संघाला गुण मिळवून दिला होता. शिवा 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती विठ्ठलाच्या अंगणात. छान सुंदर हुलकावणीचा प्रयत्न. परंतु रिकाम्या असता दाखल त्यांना प्रत्युत्तर करण सावंत. डू ऑर डाय करो या मरो या इराद्याने लढत गेलाय. पाहूया 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती मसोबाच्या अंगणात. डू ऑर डायची चढाई आहे. गडी बाद करावा लागेल तो करणला.
आणि सुंदर पकड बाद होतो तो कारण ही गुण मिळतो मसोबा सांगायला त्याला प्रत्युत्तर प्रसाद साखरे आहे करे अमरे अविराजांकडे जातोय 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे बोनस गुण मिळणार नाही गडी बाद करावा लागेल तो प्रसादला छान सुंदर चढाई पाहूया आणि स्वतः बाद होतोय गुण मिळतोय तो विठ्ठल सांगायला त्याला प्रत्युत्तर श्रवणच्या समोर आहे तो 5 टिपून 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती मसोबाच्या अंगणात खरोखर सुंदर सामना दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतात शब्द खेळ करतो तो श्रवण टाकल सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे दोन्ही संघ बरोबरीत पाहायला मिळतात 6-6 असं गुणफलक आपल्याला पाहायला मिळतो पहिला सेमीफायनलचा सामना पाहायला मिळतो दोन्ही संघ बरोबरीत दुसरा सेमीफायनलचा सामना रंगेल तो शिवराजी विरुद्ध भैरवनाथ दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे चालू सामना संपतात लगेचच आपला सामना खेळला जाईल सुंदर खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतात कबड्डी म्हणजे प्रेम कबड्डी म्हणजे ध्यास कबड्डी म्हणजे श्वास आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कबड्डी म्हणजे मित्रांचा सहवास सर्व मित्र एकत्र येऊन संघ तयार होतो मला उठवा ना भाई सामन्याला सुरुवात होतो चढायसाठी जात होतो शिवाच्या समोर आहे तो 6चा डिपेंड बोनस गुण ऑन आहे पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे सुंदर प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय परंतु गुण का मिळत नाही रिकाम्या सभेत दाखल झाला प्रत्युत्तर संभव आहे समोरच्या समोर आहे 5चा डिपेंड 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती मसोबाच्या अंगणात जो संघ विजय होईल तो फायनल मध्ये दाखल होईल छान सुंदर चढाई प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय परंतु रिकाम्या सभेत दाखल त्यांना प्रत्युत्तर गुंडूच्या समोर आहे तो 6चा डिपेंड 6 विरुद्ध 1 अशी लढत बोनस गुण ऑन आहे आतापर्यंत यशस्वीरित्या चढाया केले त्या गुंडूने पाहूया 6 विरुद्ध 1 मधल्या कोपऱ्यात जलाब सफळ हात लांब करून गरीबात करण्याचा प्रयत्न गरीब मारण्याचा दावा करतो आणि यशस्वी होतोय साहिलला बाद करण्यात यशस्वी होतोय टायमर घेतलाय तर मसोबा संघाने सुंदर खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते चढायसाठी जातोय तो श्रवणच्या समोर आहे तो 6चा डिपेंड बोनस गुण ऑन असेल 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे पाहूया बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया छान सुंदर आतमधून गडी बाद करण्याचा प्रयत्न बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल त्याला प्रत्युत्तर विजयच्या समोर आहे तो 5चा डिपेंड 5 विरुद्ध 1 म्हणजे बोनस गुण मिळणार नाही त्यामुळे प्रयत्न असा करावा लागेल की गडी बाद करावा लागेल पाहूया विजय रिकाम्या सभेत तंबूत दाखल त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा
शेवट ज्याचा चढाव आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांनी आतापर्यंत या सामन्यात 2 बोनस गुण मिळवले असा हा खेळाडू लाख म्हणून गरीबात करण्याचा प्रयत्न. आणि आत्ता मात्र गडी मारलं तर धावा करतोय आणि त्यात यशस्वी होतोय. 1 गुणाची कमाई केली ती शेवटनी शिवाला बाद करण्यात यशस्वी ठरतोय. त्याला प्रत्युत्तर विजय. विजयच्या समोर आहे तो 6चा डिपेंड बोनस गुण ऑन आहे. छान सुंदर हात लांब करून गडी बाद करण्याचा प्रयत्न पाहूया. गडी मारले तर दावा करतोय, यशस्वी होईल का? रिकामा असताना तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर तनुज गुरव. तनुजच्या समोर आहे तो 5चा डिपेंड 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती मसोबाच्या अंगणात. संत गतीने खेळ करतो तो तनुज. रिकामी असताना तंबूत दाखल त्याला प्रत्युत्तर गोंडू. करो या मरो या इराद्याने चढत जातोय. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का? गडी मारल्याचा दावा करतोय आणि यशस्वी होतोय. गुणांची कमाई करतोय. 1 गुण मिळतोय तर मसोबा संघाला. त्याला प्रत्युत्तर शेवट ज्याचा चढा आपल्याला वारंवार पाहायला मिळतो असा खेळाडू बोनस गुण ऑन आहे आणि 1 गुणाची कमाई केली ती शेवटने आपल्या संघासाठी. त्याला प्रत्युत्तर प्रसाद. सुंदर खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळतात. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं जाहीर केले. विठ्ठलवाडी 9 मसोबा 8. 1 गुणाची आघाडी विठ्ठलवाडी संघाकडे आहे. प्रसाद प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय परंतु रिकाम्या असतात तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर तनुज गुरव. तनुजच्या समोर आहे तो 5चा डिपेंड. संत गतीने खेळ करतो तो तनुज. रिकाम्या असतात तंबूत दाखल. टाइम अप घेतलाय तो विठ्ठल संघाने. सुंदर खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय. दोन्ही संघ 1-1 गुणांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होतो. चढायसाठी जातोय तो विजय. विजयच्या समोर आहे तो 6चा डिपेंड बोनस गुण ऑन आहे. 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे. पाहूया. सामना संपायला शेवटची 4 मिनिटं जाहीर केले पंचाने. छान सुंदर चढाई परंतु रिकाम्या असतात तंबूत दाखल. त्याला प्रत्युत्तर शेवट. शेवटच्या समोर आहे तो 5चा डिपेंड 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती मसोबाच्या अंगणात. गडी मारल्याचा दावा करतोय. सुंदर पॉइंट आपल्याला पाहायला मिळतो. शेवटने सुंदर असा टच. खरोखर सुंदर गुण मिळवून दिला आपल्या संघाला तो शेवटनी. त्याला प्रत्युत्तर प्रसाद. थर्ड रेड करो या मरो या इराद्याने चढत जातोय. संयम ठेवावा लागेल तो विठ्ठल संघाला. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल ती प्रसादला. पाहूया. आणि आता मात्र शेवट आपल्या संघाला पुन्हा एकदा 1 गुण मिळवून देतोय. सुंदर खेळ पाहायला मिळतो दोन्ही संघाच्या माध्यमातून. त्याला प्रत्युत्तर. सामना संपायला शेवटची 3 मिनिटं जाहीर केलेत पंचाने. सुंदर खेळ आतापर्यंत विठ्ठल आपल्या संघासाठी करतोय. खास करून श्रवण चढायला गेला तो शंभू. संत गतीने खेळ करतोय. शंभूला माहिती आहे की आपल्याला आत्ता प्रयत्न करायचे नाहीयेत. प्रयत्न करायचे ते मसोबाच्या खेळाडूंना. रिकाम्या असतात तंबूत दाखल. टाइमअप घेतलाय तो मसोबा संघाने. खरोखर सुंदर खेळ आतापर्यंत पाहायला मिळतो.
तो विठ्ठलारी या संघाकडून सुंदर खेळ करून कमबॅक केला या सामन्यात तो विठ्ठलारी संघाने. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होतोय. चढाईसाठी जातो तो विजय, विजयच्या समोर होतो. 7चा डिफेंस, 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती. विठ्ठलाच्या अंगणात विजय पाहूया. आणि आता मात्र श्रवण नाही करतोय, गोल मिळवून देतोय तो विजय आपल्या संघाला. त्याला प्रत्युत्तर तनुज. 4 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती मसुबाच्या अंगणात. पाहूया सामना संपायला शेवटची 2 मिनिटं जाहीर केलेत पंचाने. खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतोय. स्वतः गतीने खेळ करतोय तो तनुज. रिकाम्या असा लोकांबून दाखल त्याला प्रत्युत्तर विजय. त्यांनी मागच्या 4 आपल्या संघाला गुण मिळवून दिला होता. असा विजय, विजयच्या समोर होतो. 6चा डिपेंड बोनस गुणवान असेल. पाहूया. 6 विरुद्ध 1 अशी लढत आहे. दिलाय पंचाने. सुंदर टक्कर विजयला बाद करण्यात यशस्वी ठरतात. थर्ड लीड आहे त्यामुळे सुपर टॅकलची संधी आहे. सामना संपायला शेवटच्या मिनिट. सुपर टॅकलची संधी आहे. घडून आला बघायला करतोय शेवट आपल्या संघासाठी. आणि गुणाची कमाई करतोय. टाइम ऑफ घेतलाय तो विठ्ठलारी संघाने. सुंदर सामना पाहायला मिळतोय. सुंदर खेळ विठ्ठलारीच्या संघाकडून पाहायला मिळतोय. नक्कीच या स्पर्धेत एक नवीन इतिहास आपल्याला पाहायला मिळेल. गेलाय तो शिवा. शिवाच्या समोर आहे तो 6चा डिपेंड. आणि 1 गुणाची कमाई केली. प्रत्युत्तर श्रवण. श्रवणच्या समोर आहे तो 3चा डिपेंड. सुपर टॅकलची संधी आहे. सुपर टॅकलची संधी आहे ती मसोबा संघाकडे. परंतु श्रवण पण तितकाच हुशार आहे. श्रवणला माहिती आहे की आपल्याला प्रयत्न करायचे नाहीये. ते प्रयत्न करायचे ते मसोबा संघाला. आणि सामना जिंकला होतो विठ्ठलारी संघाने. श्रीवर्धन शहर मर्यादित कबड्डी स्पर्धेत प्रथमच फायनल मध्ये धडक मारली होती विठ्ठलारी संघाने. विठ्ठलारी संघाचे खूप खूप अभिनंदन. तर बक्षीस पात्र ठरलं.